गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे 1 चेंडू आणि 5 धावेंची गरज असताना तिथे सामना जिंकला तो म्हणजे अनन्या फायटर्स या संघाने। 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। एका बाजूला गणेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयकॉन योगेश पवार यांना तुम्ही स्ट्रायकिंग एंड वर पाहताय। तर दुसऱ्या बाजूला सुनील नाटे जे मात्र गोलंदाजी करण्यासाठी पाहूयात। यावेळेला स्विच हिट केलाय योगेश पवारच्या बॅटमधून, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे। सुनील नाटे यांच्या विरुद्ध आक्रमण, हा पहिला चौकार। फटका मारला धुवाधार, जशी घाना वाघाची ललकार। गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा खणखणीत चौकार। सुनील नाटे यांच्या विरुद्ध आपण पाहतोय योगेश पवार यांचं आक्रमण पाहायला मिळालं। एक स्वीट हिट आणि तिथे चौकार मिळालाय। ओहो, इथे हाफ ट्रॅकर ओळखला आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेने पाठवून दिलाय। बॉल जाईल सीमारेषा पार, बॅक टू बॅक हा दुसरा चौकार। फटका मारला धुवाधार, जशी घाना वाघाची ललकार। गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा खणखणीत चौकार। 2 चौकार आपण धावफलकावरती पाहतोय, जोडले जाणार आहेत। स्कोर कार्ड पुढे जात आहे। 9 धावा मित्रांनो धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। योगेश पवार ॲज आयकॉन म्हणून आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत। तर समोरच्या बाजूला सुनील नाटे यांना तुम्ही पाहताय। यावेळेला परत एकदा आक्रमण केलं जात आहे, हवाई सफर केली जाते आणि बॉल सीमारेषा पलीकडे, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन। षटकार, छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला षटकार। गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा खणखणीत षटकार। नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याचा शेतकरी पुत्र आता मैदानावरती बरसताना पाहायला मिळतोय। योगेश पवार यांचा वार आपण पाहिलाय। 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत खेळाय। यावेळेला पाहूयात पुन्हा एकदा नो बॉल आणि त्यावर हा षटकार। एकूण धावा 7 मिळत आहेत। सुनील नाटे यांच्या विरुद्ध पहिल्याच षटकामध्ये मोठा आक्रमण चढवलेलं आहे। एकूण 7 धावा इथे मिळत आहेत। पुढचा चेंडू फ्री हिट असणार। सुनील नाटे आणि योगेश पवार कित्येक काळ आपण पाहिलेलं आहे की ओपन क्रिकेट ज्यावेळेला खेळलं जायचं एकाच संघामध्ये खेळलेले खेळाडू आणि योगेश पवारची ताकद सुनील खर्डे यांना माहिती आहे। सुनील खर्डे म्हणतो सुनील नाटे यांना माहिती आहे आणि आपण पाहू शकता मैदानामध्ये की त्यांच्याच विरुद्ध योगेश पवार यांनी आक्रमण केलं आणि धावफलकावरती मात्र धावसंख्या वाढली आहे। धावफलकावर धावा 22 झाल्यात, 22 रन। योगेश पवार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत खेळले गेले। धावसंख्या 22 अंकावर पहिलेच षटक मार्गस्थ आहे। बंटी बॉयज संघाने 1 सामना जिंकला, अनन्या फायटर संघाने 1 सामना जिंकलाय। भयान शांतता मैदानावरती। आता हे मैदान खरं तर योगेश पवारने पहिल्याच षटकामध्ये थोडंसं अशांत केलेलं आहे, परंतु पाहूयात मैदानावरती कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार। सुनील नाटे कशा पद्धतीने कमबॅक करतायत ते पाहणं तितकंच गरजेचं आहे। पुढचा बॉल फुल टॉस, परत एकदा नो बॉल, त्यावर आक्रमण चढवलंय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडूवरती पोहोचलेत। त्या दरम्यान पाहू शकतो मैदानामध्ये 3 धावा पूर्ण होत आहेत आणि सुनील नाटे इथे मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीत। 2 नो बॉल आलेत, बीमरचे 2 नो बॉल आणि इथे गोलंदाज आपण पाहू शकतो सुनील नाटे इथे गोलंदाजी करू शकणार नाहीत। 3 धावा इथे मिळाल्या आणि धावसंख्या वाढली। धावफलकावरती धावा झाल्यात। एकूण धावसंख्या पाहूयात 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय। 25 रन्स, 25 धावा आहेत धावफलकावर। अनेक नियमांनी खरं तर भरलेलं हे क्रिकेट आहे आणि अनेक नियमांना अनुसरून मात्र हे क्रिकेट पुढे चाललेलं आहे। आज तुम्ही जर पाहिलं तर अनेक बदलत चाललेले नियम सुद्धा आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक नियमांमध्ये बदल केले जातात आणि T20 क्रिकेट ज्यावेळेला IPL आलं, इंडियन प्रीमियर लीग, त्यानंतर थोडंसं वेगवान क्रिकेट झालं। टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यात आणि आता सर्वत्र प्रीमियर लीग याची चर्चा सुद्धा सातत्याने आपण पाहिलेली आहे। इथे सुद्धा मखमलाबाद प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळते आहे। फ्री हिट गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज इथे बदलण्यात आलेत। गोलंदाजीसाठी प्रतीक
समोर पाहूयात योगेश पवार स्ट्रायकिंग एंडवर जे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पाहूयात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना पाहिलं खेळाडू म्हणून त्यांची ओळख संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिलेली आहे. पुढचा बॉल जय घेऊन येतात. यावेळेला योगेश पवारच्या बॅटमधून समोरच्या बाजूला बॉलला उडवलंय आणि चेंडू पाठवून दिलाय. उचलला तसा फेकला, पाठवला सीमारेषा पलीकडे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा कणकणीत षटकार. षटकार इथे प्राप्त झालाय. षटकारानं धावसंख्या वाढली आहे धावफलकावरती. यावेळी जर पाहिलं तर स्विचिटचा प्रयत्न होता, फटका थोडासा मिस टाइम परंतु गॅप मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू वेगात ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक 2 आले चेंडूवरती. त्या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मित्रांनो वाढली जाईल धावफलकावरती. आपण जाऊयात. स्कोर कार्ड 38 झाले आणि त्या 38 पैकी 30 धावा या योगेश पवार यांनी बनवल्यात. करण्यासाठी गोलंदाज जय इथे तयार होत आहेत. हो परत एकदा स्विच हिट करायचं होता, ऑन द राईज खेळायचं होता परंतु गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. टप्पा बदलला देणं आणि फटके टेनिस बॉल क्रिकेट मधून आपल्याला पाहायला मिळाले. हो इथे विकेट. परत एकदा बॉलला पाठवलंय, जाईल सीमारेषा पलीकडे. प्रेक्षकांमध्ये भिरकावलाय हा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा कणकणीत षटकार. ही मखमलाबादचे खेळाडू, म्हणजे दोन्ही मखमलाबादचे खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अर्धशतक नोंदवलेलं आहे. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेला टॉपेज घेतलाय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय आणि चेंडू जाईल थर्ड मॅन रिझन मध्ये अगदी वेगात सीमारेषा पलीकडे. मखमलाबाद प्रीमियर लीगचा शानदार चौकार. फटका मारला धुवाधार, जशी घाण्या वाघाची ललकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा खणखणीत चौकार. आणि एक चौकार मिळाला, भाग्यशाली चौकार. वा, समोरच्या बाजूला बॉलला उडवलं जाते. योगेश पवार यांच्या बॅटमधून हा चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवून दिलाय. बिग हिट, सिक्सर. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या. बंटी बॉईज संघाच्या धाव्यांचा अर्धशतक पूर्ण आहे. 55 धावा. स्विच हिट. वा, परत एकदा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि एकदा योगेश पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर. अर्धशतक इथे पूर्ण करतायत. नगर जिल्ह्यातील राहुरीचा शेतकरी पुत्र इथे या मखमलाबाद प्रीमियर लीग मधलं 3रं अर्धशतक पूर्ण करतोय आणि या स्पर्धेतली सर्वाधिक फास्टेस्ट 50 बनवण्याचा मान या योगेश पवारला मिळालाय. हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता योगेश पवार हूं मैं. सिक्सर किंग आज मैदानावरती. गणेश भाऊ आरंगळे यांच्या वतीने 2100 रुपयांचं पारितोषिक येथे जमा करा. यावेळेला परत एकदा वा, सुंदर फटका आणि हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषा पलीकडे. योगेश पवार यांचं आक्रमण. परत एकदा बिग, परत एकदा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा कणकणीत षटकार. मला वाटतं योगेश पवारच्या बॅटला चौकार आणि षटकारांचाच पाडा शिकवलेला दिसतोय. चौकार आणि षटकार त्यांच्या बॅटमधून येतात. यावेळेला स्विच हिटचा फटका, हवेत चेंडू. फटका इथे जर पाहिलं तर मिस टाइम होता जरूर परंतु प्रयत्न अपुरे पडतायत. बॉल परत एकदा जाईल सीमारेषा पलीकडे आणि अजून एक चौकार आलाय. फटका मारला धुवाधार, जशी घाण्या वाघाची ललकार. गणेश भाऊ काकड. आपल्या या स्पर्धेचे जनक ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा इथे साकारली, शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ काकड यांच्या स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी प्रतीक इथे सज्ज होणार. गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून पुढे आता थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओहो, स्विच हिट परत एकदा केला जातोय
आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेला जाऊन धडकेल आणि हा बॉल सीमा पार जाईल. मखमलाबाद प्रीमियर लीगचा एक जानदार चौकार. फटका मारला धुवाधार, जशी घाना वाघाची ललकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष, शिव तांडव युवा प्रतिष्ठान, मखमलाबाद यांच्या वतीने 75 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 75 रन. परत एकदा स्विच हिट. याही वेळेला खराब फिल्डिंग. बॉल पाहतोय आपण अगदी सीमारेषेच्या जवळ अडवलाय. चांगला बॅकअप केला. एकच धाव त्या दरम्यान पूर्ण होतीये. जर योगेश पवार यांनी शतक पूर्ण केलं तर आमचे सहयोगी समालोचक मुन्नाभाई शाह यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक योगेश पवार यांच्यासाठी असणार आहे. अवैध या स्पर्धेतलं पहिलं शतक पूर्ण होईल का? सर आरसीसी के कैप्टन से रिक्वेस्ट होगी, ये पहली इनिंग समाप्त होने के बाद आपको टॉस के लिए आना है. शुक्रिया शाहरुख भाई. मखमलाबाद प्रीमियर लीग. एक और बड़ा हिट योगेश के बैट से और गेंद मैदान से बाहर. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला षटकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष, शिव तांडव युवा प्रतिष्ठान, मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा कणकणीत षटकार. केवल 18 गेंदें फेस की हैं. सिर्फ 18 गेंदें योगेश पवार ने खेली हैं और 71 रन बनाकर खेल रहे हैं. व्हाट अ बैटिंग, व्हाट अ बैटिंग. 8 ओवर के मुकाबले में 5वें ओवर का खेल जारी है. सिद्धार्थ आए हैं गेंदबाजी करने के लिए. बापूजी जाधव की ओर से भी 500 रुपए, 1000 रुपए का इनाम बापूजी जाधव की ओर से घोषित किया गया. घुमाया गेंद को और ये 6 रन. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला षटकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष, शिव तांडव युवा प्रतिष्ठान, मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा कणकणीत षटकार. 5.2 ओवर का खेल हुआ है. 5.2 ओवर्स. आला बॉल आला तिकोना भी है. उस प्रकार की बल्लेबाजी लाइव देखने वाले लोगों को भी मजा आ रहा है. रिवर्स स्वीप करना चाहा था गेंद को योगेश ने. 1 रन लेना चाहते हैं, बहुत तेज दौड़े हैं और 1 रन कंप्लीट कर लिया जाएगा. फेयर डिलीवरी. सूरज तैयार अगली गेंद लेकर. करवंदे जी की ओर से भी और गो टू सेट की ओर से भी 500 रुपए का इनाम. देखना है दूसरा रन और 2 रन पूरे कर लिए गए. इसके साथ ही ये शतक. ऐतिहासिक पारी मखमलाबाद के इस मैदान पर.
योगेश पवार द्वारा, और गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, काय के लिए पंचवटी। वन 144 रन स्कोर हो गया है और 101 रन बनाकर अभी भी विकेट पर खड़े हुए हैं योगेश पवार। मात्र 29 गेंदों में 101 रन बनाए हैं योगेश पवार ने। व्हाट अ बैटिंग, शानदार बैटिंग। इस बार उछाला गेंद को खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, देखना है फील्डर दौड़ रहा है, मिडफील्ड और 4 रन। फटका मारला धुवाधार, जशी घाना वाघाची ललकार। गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष, शिव तांडव युवा प्रतिष्ठान, मखमलाबाद। धन्यवाद डीजे। जब आपके लिए अच्छा होता है तो सब कुछ अच्छा होता है, लेकिन जिस दिन आपका दिन खराब हो, आप ऊंट पर भी बैठ जाए तो आपको कुत्ता काट सकता है। क्या शॉट है, क्या शॉट है, और बहुत अच्छी फील्डिंग सिद्धू की। मात्र 1 रन यहां पर पूरा किया गया, दूसरा रन पूरा किया जा रहा है और इसके साथ ही स्कोर हो गया है 150 रन, 150 रन कुल मिलाकर 8 ओवर के बाद। और मैं चाहता हूं योगेश पवार को कि आपको मंच पर आना है। तब तक बापू भाई जाधव अपने सबके इकट्ठे करो आप। शतक मखमलाबाद प्रीमियर लीग में गणेश अरिंगड़े जी की ओर से 5,000 रुपए, 1,000 रुपए बापू भाई जाधव की ओर से, और वो भाई साहब का नाम किधर, वो बापू भाई, वो भाई साहब ने 1,000 रुपए दिए। सम्माननीय तुषार जी करवंदे की ओर से 1,000 रुपए, गणेश काकर जी की ओर से 500, जीतू भाई कालेकर की ओर से 500, मेरी तरफ से 500, और ये सारी रकम मंच पर बुलाकर अभी सौंपी जाएगी।